हॅलो. हॅलो. ताई, काय करतेस? काही नाही, बोल ना. ताईडे, काय झालं ग? काही नाही रे, तू बोल. आज कसे काही कॉल केलास? ताई, मला माहितीये तिथं तुझा छळ होतोय. मागच्या वेळेस पण जेव्हा भाऊबीजेला मी आलो होतो तेव्हा पण तुझ्या गालावर वळ होते. तुला विचारलं मी तेव्हा तू फालतू कारण देऊन टाळलंस. तू का सहन करतेस? मग काय करू संजय? आधीच माझ्यामुळे पप्पा आणि तुम्हाला खूप त्रास झालाय. म्हणजे तू आमच्यामुळे गप्प बसलीस ना? मला माहित नाही, मी उद्या पोलिसांना घेऊन येतो. तू असं काही करणार नाहीये संजय. संजय संजय मॅडम, अजून किती दिवस माझ्या बहिणीने अत्याचार सहन करायचे त्यांचे? वारंवार पैशाची, हुंड्याची मागणी करतात. गाडी तर आधीच दिलेली आहे आणि नाही दिलं ना तर मारहाण करतात अशी. हे भीक लागली नाही आम्हाला. अरे माहेरी मिळत नसेल ना इतक्या थाटात आणि सुखात जगते ती आमच्या मोठ्या घरात. अहो, कसलं सुख? रोज मार खाते माझी बहीण. ते आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत ना आमच्यावर की तुझा संसार टिकला पाहिजे म्हणून काही बोलत नाही ती. पण तिचा चेहराच सगळं बोलतोय मॅडम. हे तुमची लायकी नसताना पण तुझ्या बहिणीशी लग्न केलं मी, कळलं काय? अरे गप, पैशांसाठी घरातल्या स्त्रियांना अशी मारहाण करतात आणि स्वतःला मोठं समजतात. हीच आहे का तुमची लायकी? एक मिनिट, शांत राहा, शांत राहा जरा. ताई तू सांग, काय झालं? ताई, बोल तू, घाबरू नकोस, मी आहे, बोल तू. यांनी तुला मारहाण केली का? बोला. नाही मॅडम, ते माझ्याकडूनच लागलंय. असं काहीच नाहीये. अगं बोल ना. कधी जीव गेल्यावर बोलशील का तू? बोल ना. तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही यांच्यावर असा दबाव टाकू शकत नाही. घाबरते मॅडम ती. हे लोक तिला रोज मारतात, दबाव टाकतात, पैसे मागतात तिच्याकडे. अशा कित्येक मुली ज्या घाबरून गप्प बसतात ना मॅडम, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. ताई बोल तू. अगं मी आहे, बोल तू. कॉन्स्टेबल, यांना बाहेर घेऊन जा. घाबरते माझी बहीण मॅडम, तिला बोलू द्या. ताई तू बोल, पोलीस तुझ्या पाठीशी उभे राहतील. तू बोल, यांना घाबरू नकोस. तू बोल, बोल तू ताई. हे बघ संजना, यांनी जर तुला खरंच मारहाण केली असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तू बोल. बोल, नाहीतर त्यांना वाटत आम्ही तुझ्यावर दबाव वाटतोय. काय बाप्पा? नाही मॅडम, मला खरंच काहीच त्रास नाहीये. पाहिलं ना मॅडम, आमचं नाव खराब करण्यासाठी कसं खोटं नाटं आरोप करतात हे लोक. हा मॅडम, मला तर हिच्या चारित्र्यावरच संशय आहे. फालतू साली. यांनी मला मारलं, छळ केला माझा. यांच्यावर कारवाई करा. हवालदार, घ्या सगळ्यांना ताब्यात. पाहिलंत मंडळी, म्हणतात ना, नाव मोठं पण लक्षण खोटं. अशी गत आहे या लोकांची. अहो, आज या मुलीच्या भावाने धाडस केलं म्हणून हे असले गुन्हेगार पकडले गेले. पण आज या समाजात हुंड्याला बळी पडलेल्या अशा असंख्य मुली आहेत ज्या आपली इज्जत जाईल किंवा घरच्याला उगाच त्रास होईल म्हणून घाबरून पोलीस कंप्लेंट करत नाहीत. आयुष्यभर नुसता त्रास आणि सासूरवाडीतला जाच या मुली सहन करत बसतात आणि अखेर मृत्यूच्या दारी येऊन उभ्या राहतात. अहो, पण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त मोठा गुन्हेगार असतो, हे विसरू नका तुम्ही. अहो, आम्ही पोलीस तुमचे वैरी नाही, उलट तुमच्या मदतीसाठीच आहोत.
मीही एक महिला आहे आणि महिलेचं दुःख काय असू शकतं हे एक महिलाच जाणू शकते. म्हणूनच म्हणते इथे असलेल्या प्रत्येक महिलेच्या मोबाईलमध्ये महिला हेल्पलाईनचा नंबर असलाच पाहिजे. आता वेळ आली आहे असल्या विकृत मानसिकतेच्या लोकांना धडा शिकवण्याची. चला तर मग सगळ्यांनी मिळून प्रण घेऊया. महाराष्ट्रात हुंडा ही पद्धत बंद झालीच पाहिजे. कारण आता रडायचं नाही तर लढायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. उठ रे चल रे उड रे झप घे किंवा टुरी बळ सारे